बारामती विधानसभा निवडणुकी संदर्भात अजितदादांनी मोठं विधान केलंय। 7-8 वेळा लढलो, त्यामुळे निवडणुकीत इंटरेस्ट नाही असं अजित पवारांनी म्हटलंय। जय पवारांना उमेदवारी देण्याच्या मागणीवर विचार करू, पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल कोणाला उमेदवारी द्यायचं। बारामतीचा आगामी उमेदवार जय पवार असेल का, असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होत आहे। युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत होईल का, हा देखील प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतो। ठीक आहे, देऊया, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा, तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत। दादांना ओळखलं, हे जे पूर्वीचे दादा होते, जेव्हा लोकसभेचं सीट स्वतःच्याच घरातून त्यांनी ते डिक्लेअर केलं, मलाही वाटत होतं तो कदाचित त्यांचा निर्णय नसावा व्यक्तिगत। आता दादा काल बोलले की चूक झाली, पण याच्यामध्ये जर आपण खूप खोलात गेलो तर भाजपचे काही नेते उलटा प्रचार करतायत की तो निर्णय हा दादांचाच होता, पण आम्हाला असं वाटतं की तो दादांचा नसावा। केंद्रात बसलेले गुजरातचे जे नेते आहेत, त्यांनी कदाचित तो निर्णय दादांवर लादला असावा। तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आहे। पण पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे कोण? अजितदादा म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड, दुसरे कोणी पार्लमेंटरी बोर्डात आहेत असं मला माहीत नाही, पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही। त्यांचा पक्ष आहे, त्यांचा तो अंतर्गत विषय आहे, त्यांनी कोणाला उभं करावं हा त्यांचा प्रश्न आहे, त्यावर मी काही बोलू इच्छित नाही। बारामती नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच महाविकास आघाडीबद्दल प्रचंड लोकप्रियता आहे, सहानुभूती आहे आणि अपेक्षा सुद्धा आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।